पिंपरी चिंचवडमध्येही शोक सभेचं आयोजन करण्यात आलंय। अजित पवारांचे अपघाती निधन झाल्यामुळे पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार म्हणून शहरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना भाजप आमदार महेश लांडगे देखील अत्यंत भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। निवडणुकीच्या काळात लांडगे विरुद्ध अजित पवार असा वाद शिगेला गेला होता, मात्र एक अपघात झाला आणि अजित पवार आपल्यातून निघून गेले, तर अजितदादांच्या आठवणीनं कट्टर विरोधकालाही अश्रू अनावर झाले। यांच्या आयुष्यामध्ये जडांत करण्याने आलेला आहे। मी उपस्थित सगळ्यांच्या वतीनं, माझ्या स्वतःच्या लांडगे परिवाराच्या वतीनं, पिंपरी चिंचवड शहराच्या सर्व नागरिकांच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आणि दादा, मला माफ करा। ज्यावेळेस तुमचे शब्द घरंगळत होते, दुःख होत होतं दादा, अजित दादांना तुम्ही अशा भाषेत नाही बोलायला पाहिजे होतं म्हणून वाईट वाटत होतं। पण एकदा माणसाला सत्ता आणायची नशा चढली, थोडीशी वेगळ्या वाटेने जातात। तुम्हीही गेलात आणि मला माहिती आहे की तुम्हाला ते माझं बोलणं रुचणारही नाही। मला खंत नाही दादाची, मला खंत नाही।